सांगा कोण असेल. आज आहे ना मी तर तुला सोडणारच नाही, कळलं ना. कोण नाही म्हणते. कानाखाली वाजणार ना, लायकीत राहायचं, कळलं का, लायकीत. जाऊ दे ते सोड. मॅडमचा कशाला मूड स्पॉइल करतोय. मॅडमने आपल्याला आता गुड न्यूज दिली. कोणीतरी येणार अहो मॅडम खर्च करून तुमच्यासाठी ना त्या बाळासाठी आणि सगळ्यासाठी काम अरे करा. कुठलं बाळ, कुणाचं बाळ, कसलं बाळ. आणि जी काही तुमची नॉनव्हेजची चिकन बिर्याणी आहे ना ते आम्ही अजिबात खात मॅडम. साधी सुधी मराठी माणसं साजूक तूप असं घालायचं आणि वरण भात काय. बाळाची काळजी घेते एवढी आपल्या. अरे बिंदो, कुठलं बाळ, कसलं बाळ. मला ना वीट आलाय, कुठून मला चक्कर आली, का मला चक्कर आली, आता मला हा प्रश्न पडायला लागलाय. चुकून मला चक्कर आली, तिथं म्हणजे काय चक्राचा झालं, चक्रा करून टाकलं तुम्ही. मी खरं आणि लो डोकं सच्चा तेरे को तेरी पुरानी प्यार की कसम. सच में बात है. बचपन का प्यार भूल गए क्या तू. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं. अरे बोल ना, बुक्कीतच मारेन तुला. बोल ना पटकन मॅडम कुठे आहे. कुठे आज एक तू शाळेत पण नाही गेली दिसली आता नाही. आज मॅडम शाळेत नाही गेली आज. राव अरे बोल. ती बघ पहिला नाव घेतलं की मॅडम आली. मॅडम ना 100 वर्ष आयुष्य राव. हा आपल्या जुनीवरती सरस्वतीचे. बरोबर आहे. मी काय म्हणतो दादा, आता हीच वहिनी फिक्स करायची. मग आई मी काय मॅडमला म्हणतो, का 100 वर्ष आयुष्य. 100 वर्ष हीच वहिनी बघायला भेटेल ना. तेच ते. 100 वर्ष माझ्या भावाचा निजा मग या बसा, या पंगतीला बसा. चर्चा चालली जरा बसा. या. आता बघ, काय रे गड्या, तुला घरी अभ्यास करायला लावला होता ना, तू इथे येऊन काय करतोय यांच्यासोबत. अरे हे मध्ये घेतले, मला बोलत होते तुम्हाला चक्कर आलती ते विचारत होते. मॅडम मॅडम काय सांगू, असं जीव ना तरमळत होतात तुम्हाला नव्हतं बघितलं तर. सकाळच्या तुमचे फेरेच नाही झाले हो. तुम्हाला सांगतो मी फेऱ्या नाही मारत, मी शाळेत जाते. अच्छा शाळेत जमलं नव्हतं तुम्ही काम केलं. ह्याला विचारत होते चांगलं मॅडम कुठे सांग, फळं बिळं आणून देतो. गरज नाही तुमच्या फळा बिळांची. आमच्या गावाच्या पैशाची फळं आणून देतो. मॅडम काय तुम्ही आता लगेच पळायला लागल्या तर. हा, ये जा काय लावलंय. तास तुम्ही शाळेत नाही गेलात, कुठे दिसला नाहीत. तुमची वाट बघतच बसलेलो तेवढ्याच भेटला. तुम्हाला सांगतो तुमच्या घरी जाणार होतो. बरं जाऊन मला सांगा एवढं लागले खायला. हा नुसतंच हसत होता. ह्याला ना आनंद होतोय. तुम्ही आजारी पडला, तुम्ही डोकं बिकं जाम झालं पडलाय म्हणून म्हणते मला तुमच्या सोबत ठेवा आणि ह्याला ठेवा. एक राईट एक लेफ्ट. आम्ही राईट हँड मी लेफ्ट हँड. तुम्हाला ना कुठे जायचं गरज नाही आता मॅडम आम्हाला. आम्ही माझं तर कमी सगळं बघून गेला. तू गप बसतो का जरा, मोठे माणसं बोलतात तुला कळत नाही. ते मोठे बोलतात मार्किंगच्या मध्ये काय काम आहे का. आणि माझा भाऊ खंबीर, सगळे गंभीर. माझा भाऊ असं खंबीर तुम्हाला सांभाळायला कळलं का. मॅडम काल रात्री मला झोपच नाही आली. मी अख्खा रात्री 10 वेळा उठला असं. एकच विचारायचं मला की मॅडमचं दुखतोय कस काय, मॅडमला चक्कर कस काय आली. हा आणि मॅडम ह्याचं तर काही नाही. ह्याला युट्यूब झोपू काय करून दे. तुम्हाला ना सगळ्यात महत्वाचा सवाल सांगतो. मला ना हाच प्रश्न सतत होता की बाळाचे बाबा कोण. पक्या तुक्या सोन्या गोण्या आक्या बिक्या कोण, बाळाचा बाबा कोण नेमकं. मला तर टेन्शन आणतं. काय सांगू तुम्हाला. तेवढं गुड न्यूज ना आम्हाला. कोणी बाळाचा बाबा नाव सांगा, आडनाव सांगा, पत्ता सांगा, घर सांगा, मग आमच्या घरी येऊन या. सांगा कोण असेल. आज आहे ना मी तर तुला सोडणारच नाही, कळलं ना. कोण नाही म्हणते. कानाखाली वाजणार, लायकीत राहायचं, कळलं का, लायकीत. दिराला धरणात काही लायकी नसते. नाही नाही, लायकी काढणारी तुला वहिनी तेच नसते. सांगते, कळलं ना. हिरायला धरायची कोणाची लायकी नसती. बिंदो, मग करा मॅडम लग्न. कुठला विषय कुठे जोडतात ते, आणि माझ्या चारित्र्यावर अशी नावाची लिस्ट लिहितात ते. तुम्हाला तो अधिकार कोणी दिला नाही. आणि पहिली गोष्ट कळलं ना की नॉर्मली प्रत्येक व्यक्तीला चक्कर येत असते. माझा बीपी लो झालता म्हणून मला चक्कर येत होती. त्यासाठी कुठलं लांबून कुठं जोडू नका, आणि कोणासोबत पण माझं नाव जोडायचं नाही, कळलं. इतके दिवस मी शांततेने घेते, ह्याचा गैरफायदा उचलायचा नाही. मी तुला ना शेवटचं सांगते, माझ्याबद्दल तोंड उघडताना 100 वेळा विचार करायचा. हो वहिनीबद्दल तोंड उघडायला काही आपत्ती होईल. सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर, पण असं वाईट वाटून घेत जावं. कोणाच्या बहिणी ना आमच्या. अहो मॅडम मी तर आपल्या मस्करीमध्ये बोलत होतो तुम्हाला. तुम्ही तर लगेच चिडला राहा. असं थोडी असतं का. तुझी मस्करीची एक दिवशी कुस्करी होईल. असल्या फालतू मस्करी करत नको जाऊ. आणि माझ्यासोबत भावी वहिनी आहेत मॅडम आमच्या. मग काय फालतू मस्करी करतोय का. तू फालतू मस्करी झाली का. नाही, लय चांगली झाली, लय सज्जन असा हारच घातला माझ्या गाळ्यात तुम्ही. आता स्वतः तोंडाने कबूल करते चांगली झाली तरी फालतू म्हणताय. पटलं पाहिजे तुम्हाला. जाऊ दे ते सोड. मॅडमचा कशाला मूड स्पॉइल करतोय. मॅडमने आपल्याला आता गुड न्यूज दिली. कोणीतरी येणार
म्हणलं मुलांना माझा बीपी लो झालता, कळलं का? बीपी लो झाल्यामुळे मला चक्कर येत होती, मला टेन्शन खूप झालतं. बीपी का लो झालता? टेन्शन घेतलं होतं का माझ्या भावाचं? हा म्हणून तर तुम्हाला नका टेन्शन गेले स्वीट येतो. तेच तर. हा म्हणून तुम्ही जाऊन त्याला येणं विचारू शकता. प्लीज मी तुझ्यासोबत लग्न करू शकते का? मला गरज नाही तुमच्या भावासोबत लग्न करायची, समजलं का? मग तुम्हाला मला कोणासोबत गरज- लग्न करायची गरज आहे? नाही लग्न नका करू, कोर्ट मॅरेज करा ना, आपण लग्न करा ना. नाही, love करा marriage, ना. love हो लव्ह मॅरेज मेरे काही आपला खर्च पण वाचेल. म्हणून टाकाना लग्न आहे ना, माझा भाऊ मोकळायचे, त्याला पण काही काम तुम्हाला लव्ह पण काही काम. मॅरेज केलं तर तेवढंच आपला खर्च वाचेल. हा तेवढंच करा. अरे तुमचा खर्च वाचल, तुमची घरातली कामं वाचतील, अमुक तमुक, हे किती तुमच्याकडे कारण आहे. बापाला बिपाला काही घाबरायचं नाही. आता तुम्ही खंबीर आहे तुमच्या पायावर, लग्नाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. पप्पांना मी सांगणार आपल्या पप्पा आणि- पप्पांना विचारा, आम्ही येतो. हे पोलीस पाटील आहे भाई. काय भावाला घेऊन जाऊ ना. होऊन जाईन भाऊ, पण डेंजर आहे. आणि तसं पण आपला 18 कम्प्लीट ना, हात नाही उचलणार पोलीस आपल्यावर. मला असं वाटलं की आज मी घरी आहे, शांतता आहे, बरं वाटेल काय. हम्म. हं? हम्म. पण कशाचं काय, आज पण तुम्ही ह्याला थांबून ठेवलं आणि वरनं जे काही काड्या करायच्या ते करताय. थांबून ना त्याला गळ्यातच ठेवलं. आता काय तुम्ही एक दिवस खाडा केला तर बघा तुमचा पट्ट्या लगेच आमचा जिगरी झाला. कळलं का? असे आम्ही खिशात माणसं ठेवतो. तेच तर. विचार करा नव्हता किती ठेवत असेल. ओ मॅडम, या वात्रट वाडीमध्ये ना आम्हाला बाल्यांना खिशात ठेवायची ताकद ठेवतो. कळलं का? सोपं आहे का? लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही. वडापाव शिवाय काही खात नाही. मॅडम आपल्याला हलक्यातच घेतलं. घेते मॅडम. काय करताय? रोजचं तेच हलक्यात घेते. आज आम्हाला ना असं तुळून बघा, सोन्यापेक्षा पण जड आहे आमचं वजन. तेच तर. सोन्याच्या मनाची हिऱ्याच्या काय रोग मॅडम आहे. थांबा, मॅडम कलटी मारती लगेच. थांबा थोडं. कळालं का? हिऱ्याच्या काळजाची माणसं आहे आम्ही. आम्हाला तुम्ही तेच तर. हे ना करताय. लक्षात ठेवा, लय मागत पडली. एक दिवस असं पण येईन आमचा, तुम्ही स्वतःहून आमच्याकडे येता आणि मला तुमचा भाऊ द्या म्हणता. आणि पण एक्सेप्ट करू, पण ती थांबा काय मॅडम, पळू नका. थांबा मॅडम, तुम्ही पळायचं सोडून द्या. तुम्हाला माहितीये तुम्ही पळून पळून पळूच नाही शकत कुठे काय करू शकतो तुम्ही मॅडम? तुम्हाला लास्ट आमच्याकडे जायची आणि तुम्ही सारखं पळतायत. आज महिना झाला आपण एकमेकांना भेटतोय. तर. कनेक्शन असेल ना आपल्यामध्ये. होकार द्या. हा, दीड वहिनीचं लय मोठं कनेक्शन आहे आपल्यामध्ये. तुम्हाला सांगतो, मागच्या काळामध्ये ना आपलं लय मोठं नातं असेल. तुम्ही पहिल्याच मागणीमध्ये माझ्या भावाला हा म्हणले तेच तर. त्यावेळेला आपली इतकी बॉन्डिंग जी होती. काय म्हणता? लक्ष्मण रेखा पण ही सेम होत असते. हाताची लकीर असते रे ती. लक्ष्मण रेखा कुठे आला दादा? हाताच्या रेखा असतात आपल्याला त्या. कुठे काय माहितीये. झालं रामायण महाभारत लक्ष्मण रेषा हाताच्या रेषा सगळं करून झालं काय. आता भावाचं करायचं राहिले. मग ते तिकडे जा, तुमचं पण राहिलंय. काय नको माझं नादच सोडून टाका काय. तुमचा नाच सोडायची, तुम्हालाच न्यायची डायरेक्ट घरी. काही गरज नाही काय. एकतर आज माझी तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मला अजिबात बोलायला लावू नका. शांततेने मी चाललीये, मला शांततेने जाऊन द्या. तुम्ही जाऊन जाऊन जाणार पुढं. माझ्या घरी चाललीये, तुमच्या घरापासून थोडं लांब येत जावं मग आमच्या घरी. काही गरज नाही तुमच्या घरी मला येण्याची. मला माझं घर बरं आहे, आज बिर्याणी बनवणारी पार्टी तर तुम्हीच खा. कळलं का? या मॅडम, पार्टी ठेवली तुमच्यासाठी. आम्ही समोरचं वाशात खात नाही. मॅडम आम्ही तर म्हणलो आज गुड न्यूज असं म्हणून घरी पार्टी ठेवली. मॅडम अशी जंगी पार्टी पार्टीला येतात ना संध्याकाळी. तुमच्या भपाऱ्या तुमच्या पार्ट्या ते तुमच्या पैसे ठेवा, मला काही सांगू नका. आणि जी काही तुमची नॉनव्हेजची चिकन बिर्याणी आहे ना काय आम्ही अजिबात खात नाही, नाही. मॅडम. साधी सुधी मराठी माणसं साजूक तूप असं घालायचं आणि वरण भात काय. नाही मॅडम, आम्हाला माहित होतं तुम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्ही पुलाव राईस ठेवलंय. ते तुम्हीच खावा पुलाव बिलाव. नाही मॅडम, तुमच्या घरी पाठवून देऊ. त्याला नाही बोलायचं, तेव्हा आमचा माणूस झालाय. तुमच्या घरी जेवायला काय असतं? वरण भात, हा मी नाही खात म्हणून ना. काचऱ्या, त्याच्यावरती साजूक तूप हेच असतं ना. हा कळलं का? आम्ही साधी माणसं आहे, आमचं जेवण देखील साध आहे, तुमच्यासारखं आमचं नाही. पण साधे आपले ते फोन करून सांग म्हणा तूप बीप टाक म्हणत. हा श्रीखंड बिरीखंड माग सगळं तेच तर. व्हेजिटेरियन. तुम्हाला काय पाहिजे सांगा, अजून टाइम आम्हाला नाही. काय नाही पाहिजे. पण तुम्ही येतात ना. नाही यायचं मला. का बरं? मला तुम्हाला तुमची तोंड बघण्याची इच्छा बरं नाही. फक्त चहा प्यायला या. भाऊ घरी येणार आहे आज आपला. ते तुमच्या घराला तुमच्या घरातच ठेवा. अहो मॅडम, हा? मी खर्च करून तुमच्यासाठी ना त्या बाळासाठी आणि सगळ्यासाठी तुम्ही एक काम करा. अरे कुठलं बाळ, कुणाचं बाळ, कसलं बाळ, कुठलं बाळ, काय बाळ? अहो कुठलं बाळ काय आहे? काय तुमचं बाळ, माझ्या भावाचं बाळ. हो मी तुमचा त्याचं बाळ कुठून आला?
मग माझं भाऊ कुठून आलं अरे म्हणलं मुलांनो माझं बीपी लो झालं म्हणून मला बरं, चक्कर मॅडम, येते. तुम्ही- बाळाचं मी संबंध नाही. बरं मॅडम तुमच्यासाठी घरी भजन बिजन ठेवतो कीर्तन बिर्तन मग त्यात साधी माणसं आहेत तुम्हाला म्हणल्यावर. पार्टी बिल्टी नाही करायची ते असं काहीतरी माहिती लॉजिकली करा तेच काय तर. म्हणता? तुम्ही भजन ठेवा कीर्तन ठेवा पार्टी ठेवा मला तुमच्या घराचा उमरा ओरडायचा नाही का बरं नाही. हा लग्न झालं त्यांना बरोबर आणि मी पण शब्द देतो जर मॅडम उमरा बोलत नाही ना त्यावर मग मी पण घराच्या बाहेर पडणार नाही हा तू आता घरातच बस जा. मॅडम तुम्हाला शब्द देतो जर तुम्ही उमरा नाही बोलणार तर मी बोलत जाईन आणि एकदा तुम्ही आल्यावर तुझ्या पण बरं तुमची झालं काय म्हणते तुझ्यासोबत राहणारा व्यक्ती ना वेडा होईल वेड्या. मग तुम्ही बरं इतकं शाणे राहिले आमच्यासोबत राहून देऊन हा मी तुमच्यासोबत राहत नाही ते तर तुम्ही मला वाटेन आता सचिन भाऊ इतकं दिवस झाला आमच्यासोबत राहतो तो बरं एडबिडा नाही झाला मग तो वेडाच होता काय आता 2-4 दिवस झालं तो शाळेत येतोय ना त्याच्यामुळे शाळेसारखं वागतोय. आज मी काय सुट्टी घेतली माझी तब्येत बरी नव्हती म्हणून सुटला पुन्हा त्याच वाटेला. हा कानच मिळणार आहे इकडे ये. हो आत नाही राहू शकतो तुम्ही त्याला असं बालपणावर अत्याचार होतो ना कोणाला बाल म्हणून हा ती शिकवून झाली का तुमची पोरांना शिकवायची काय तुम्ही मॅडम ए चल तू घरी. आई जर त्याला काही घरी बिर नाही तुला बिर्याणी खायला यायची नाही आमच्यासोबत तू आहे ना काय इमानदारीने लागलं तर ठीक आहे नाहीतर तुझं बोजा बिस्तर असं बांधेल आणि पाठवलं युपीला. मग तुम्ही आमच्या घरात येतात ना नाही जर त्यांनी इथे राहून अभ्यास केला तर ठीक आहे नाहीतर बाबा तू तुझ्या गावाला जा आणि तिथे जाऊन अभ्यास कर. तिथे तुझ्या आईने माझ्यावर जबाबदारी दिली गेली 4 दिवसासाठी तुझे मम्मी पप्पा गावाला हा आईला- माझ्यावर जोखम ठेवून गेलेत. ह्यांच्या नको नादी लागू काय. राव काय 10 लोकांची जबाबदारी घेतात ना भावाची घेतली असती इतकं मला आम्हाला ताणव नसतं लागलं इथं पाय गेले आमचे चालून चालून. ए तुझ्या भावाचं भूषण जरा बंद कर इथं त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तुला आमची शाळेत टाकतो तुमच्या शाळेत मला जायचं नाही मला मॅडमच्या शाळेत जायचे तुमच्यासारखे वेगळे वेगळे नाही जायचे. हा कलटी परत हा कलटी हा चला मॅडम आपल्या घरी जाऊ. संध्याकाळी जेव्हा येशील ना हा मला अभ्यास करायला जायचं कळलं का त्या एवढीशा मुलाला अक्कल आहे पण तुम्हाला अक्कल नाहीये म्हणूनच मी सांगते काय की आता पुरे झालं तुम्ही तुमच्या घरी जा आम्ही आमच्या घरी जातो. बर बर संध्याकाळी या जेवायला गरज नाही तुमच्या घरी जेवण करायला या यायचं. मॅडम पुलाव भात बनवलाय नाही खायचं मला पुलाव एलर्जी मला तुमची पण आणि तुमच्या पुलावची पण बस. बरं मग पाटे खायला घालतो पुलाव मला बटाटा पण नाही खायचा आजपासून मी बटाटा त्याग केलाय. काय सांगता? बरं बरं उपासाला काय खाता मग ते मी माझं बघल निरंकार उपवास धरेल मी मारताना जागायचे तुम्हाला नाही मरत मी इतक्या लवकर माझं खूप आयुष्य आहे त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ. मग बाळाची काळजी घेते एवढी आपल्या अरे बिंदो कुठलं बाळ कसलं बाळ मला ना वीट आलाय कुठून मला चक्कर आली का मला चक्कर आली आता मला हा प्रश्न पडायला लागलाय चुकून मला चक्कर आली तिथं म्हणजे काय चक्कर झालं? चक्रा करून टाकलं तुम्ही. तेच तर. तुमचं नाही भावाचं बाळ मॅडम इमानदारीने सांगतोय संध्याकाळी जेवा या घरी हाँ रात को आऊंगा मैं तुझको ले जाऊंगा मैं रात को आऊंगा अरे तू किती पण बॉलिवूडची गाणी म्हणलं ना बाबा मॅडम नसती पटत बाई पटवल्याशिवाय आपण जाणार नाही शेवटी तेच तर. भावाचा जिंदगीचा प्रश्न आहे हा काय म्हणता मित्रांनो भावासाठी वहिनी पाठवायची का नाही पाठवायची तुम्हाला कसं वाटतं आणि हा वहिनीला आहे ना पार्टीसाठी आणायची म्हणजे आणायची आणि नवीन नवीन आयडिया देत राहा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा लाईक फॉलो सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मिळूया पुढील भागात.